कर्नाटक राज्यातील मैसूर सिटी मधील मैसूर पॅलेसच्या या ठिकाणी आपण आता आहोत। तर मैसूर पॅलेसला जी पार्किंग आहे ते पार्किंग चार्जेस आहे 50 रुपये। सोबतच जे 18 वर्षा वयावरील पुढील आहेत त्यांसाठी मैसूर पॅलेसला एंट्री फी 100 रुपये असून 18 वर्षाखालील जी मुलं आहेत 10 ते 18 यांना 50 रुपये तिकीट चार्ज करत आहेत। आपल्याला हे जे वुडन पॅलेसेस आहेत ते कृष्णराजा वडिया 3 नंबर आणि 1804 मध्ये बनवले गेलेले होते। त्यानंतर 1897 साली पूर्णपणे काम चालू झाला। आतमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला वेगवेगळ्या वॉल पेंटिंग्स पाहायला भेटते। या पेंटिंग्स मध्ये दरबारी त्यालाचे त्यांचे सैन्य घोडदळ हातीदळ टिका कोणत्या प्रकारचे सगळ्या वॉल पेंटिंग्स आहेत। आजच्या काळामध्ये जर आपल्याला कोणाला इन्व्हिटेशन सेंड करायचं असेल तर आपण वेगवेगळे मीडियम्स यूज करतो, जसं व्हॉट्सअप आहे किंवा इंटरनेट थ्रू ईमेल्स वगैरे। परंतु त्या काळी असं काही सुविधा नव्हती। हे सर्व आपल्याला पाठीमागे दिसतात हे इन्व्हिटेशन बॉक्स आहेत। कुणाला मेसेंजर थोडक्यात मेसेज काय करायचं असेल तर ह्या बॉक्सच्या माध्यमातून केले जात होते। या ठिकाणी आपल्याला यांच्या वडियार घराण्यातील प्रत्येक पिढीचे फोटो लावलेले, फर्स्ट वडियार सेकंड वडियार त्यांची जनरेशन जे आहे ते सर्व पेंटिंग्सद्वारे या ठिकाणी फोटो लावलेले आहेत। हा पॅलेस वाडेर घराण्याचे शाही निवासस्थान होते। सोबतच मैसूर या सिटीचा हा पॅलेस मेन सेंटरला होता। आपण आता शाही हॉल दरबार मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी राजा जे त्यावेळेसची जे जनता होती जनतेसमोर यायचे। सोबतच तिथं पाठीमागे तुम्हाला बाल्कनी दिसतील, शाही महिला राजघराण्यातील महिला सोबत जे पाहुणे गेस्ट आले असेल त्यांना ह्या बाल्कनीमध्ये बसण्यासाठी जागा केलेली आहे आणि या ठिकाणी समोर सर्व जनता बसलेली असायची। तसेच या ठिकाणी वरती छतावर दशावतार म्हणजे विष्णूचे 10 अवतार आणि राशीच्या चिन्हांचे कोरीव काम केलेले आहे। मैसूर पॅलेसला अंबाविलास पॅलेस असे देखील ओळखले जाते। मैसूर पॅलेस हा हिस्टॉरिकल पॅलेस असून वाडेर घराण्यातील शाही लोकांचे निवासस्थान आहे। मैसूर पॅलेस हे मैसूर सिटीच्या सेंटरला येते। मैसूर सिटी बाबत जर बोलायचं म्हटलं तर मैसूरला राजवाड्यांचे शहर म्हणजे पॅलेस सिटी असंही म्हटलं जातं। त्याचे मागचे कारण हे आहे की या पॅलेसचं मैसूरमध्ये अजून 7 राजवाडे म्हणजे पॅलेसेस आहेत। आपण आता शाही दरबार ज्या ठिकाणी भरत होता त्या ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागं महाराज सोबतच त्यांचे दरबारी शाही महिला जे गेस्ट असतील ते या मागच्या पॅलेसमध्ये बसायचे आणि मी समोर दाखवते या ठिकाणी मैसूरमधली सर्व जनता असायची। तर ह्या ठिकाणी महाराज जनतेला भेटायला यायचे।
म्हैसूर पॅलेसमध्ये वाडेर घराण्यातील काही फॅमिलीज अजूनही या ठिकाणी राहत आहेत.